जर त्यांनी शवाला स्पर्श केला नसेल किंवा खांदा दिला नसेल तर त्यांनी दिव्याच्या दर्शनाला यायची आवश्यकता नाही. त्यानंतर 10 दिवस त्या दिवा कसा प्रज्वलित राहील त्यावरती बाकीच्या नातेवाईकांनी लक्ष ठेवायचं. ज्या वेळेला लोक तुमच्याकडं सांत्वनासाठी येतात त्यावेळेला प्रत्येकासमोर त्या कर्त्या पुरुषाने मोठमोठ्याने आक्रोश करून मोठमोठ्या रडवून आपलं दुःख व्यक्त करायचं नाही. कारण गरुड पुराणामध्ये असं दिलेलं आहे की ज्या वेळेला ती घरातली लोक प्रमाणापेक्षा जास्त शोक करतात, जास्त अश्रू डोळ्यातनं आणतात, तर ते अश्रू त्या आत्म्याला ग्रहण करावे लागतात. शास्त्रवचनानुसार घरातील पूजा ही नेहमीच झाली पाहिजे. सुतक म्हणजे काय की घरातील व्यक्तींचं मानसिक वातावरण दुःखी असतं. कुठलीही धर्मकार्य जर करायचं असेल तर मन काय पाहिजे, प्रसन्न पाहिजे. आता हे सुतक याचा अर्थ किती काळ पाळावं की आता तुमच्या घरात लग्न ठरलेलं आहे एखाद्याचं, मग आता लग्न करायचं का नाही हा एक प्रश्न निर्माण होतो. शिल्पकार असेल, चित्रकार असेल, कारागीर असेल, स्वयंपाकी असेल, वैद्य म्हणजे डॉक्टर वगैरे आत्ताच्या काळामध्ये, दासी नोकर चाकर यांना सुतक नाही. राजाला सुतक कोणतंही नाही. दानात महादानम अन्नदानम असं सांगितलेलं आहे. तसं का सांगितलेलं आहे की बाकीची जी सर्व दानं आहेत त्यांनी तृप्तीच होत नाही मनुष्याची. बरोबर. एकाला गाय दिली 2 गायी पाहिजे, सोनं दिलं अजून सोनं पाहिजे, जमीन दिली अजून जमीन पाहिजे, व्यावहारिक द्रव्य दिलं अजून द्रव्य पाहिजे. माणसाची इच्छा कधी संपत नाही. अन्नदानामध्ये असं आहे तुमचं पोट भरलं, कोण 4-5 लाडू खात असेल, जिलबी खात असेल, पुरणपोळी खात असेल, 4-5 भरून तृप्त झाला. गुरुजी नमस्कार. नमस्कार. आपण मागच्या भागामध्ये की पाहिलं की अंत्ययात्रा गेल्यानंतर दहनविधी झाला की त्याच्यानंतर जेव्हा सगळे कुटुंबीय किंवा जे नातेवाईक असतात ते घरी येतात तर त्याच्यानंतर काय विधी करावा किंवा काय गोष्टी कराव्यात इथून आपण सुरुवात करूयात. ओम गंगणपतये नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. सद्गुरु पादुकाभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. काल आपण शवदहनापर्यंत आलो होतो, शवदहन करण्यापर्यंत आलो होतो. बरोबर. शवदहन केल्यानंतर घरी आल्यावरती सर्वांनी प्रथम उंबऱ्यावरती पाय पहिलं बाहेरच्या बाहेर पहिले पाय धुवायचे. आणि जो श्राद्ध करता असेल त्यांनी पहिले पाय धुवून जे काय उत्तरी आणला असतो, आश्म्यामध्ये आश्मा बांधून उत्तरी आणला असतो तो बाहेर टांगावा. त्याचं महत्त्व काय नाही पहिल्या दिवशी सांगितलं ते, म्हणजे पुनरावृत्ती परत करत नाही. त्याच्यानंतर त्या अंत्यविधीच्या वेळेला जे नेसलेलं धोतर असेल, जे काय वस्त्र असेल ते बाहेरच्या बाहेरच ठेवावं. ज्या ज्या वेळेला तुम्हाला स्मशानविधी असेल, म्हणजे 9वा 10वा 11वा 12वा किंवा अवयव श्राद्धाच्या वेळेला रोज जायचं असेल त्यावेळेला, किंवा अस्थि विसर्जनाच्या वेळेला जायचं असेल त्यावेळेला तो विधी असतो अस्थि विसर्जनाचा. त्यावेळेला ते ज्या दिवशी जायचं त्याच्या आदल्या दिवशी ते धोतर धुवायचं आणि मग वाळत टाकायचं आणि मग दुसऱ्या दिवशी ते घेऊन जायचं धोतर. आल्यावरती परत धुवायचं आणि ते बाहेरच्या बाहेरच ठेवायचं. उंबऱ्यावरती पाय धुवून आतमध्ये यायचं. आलं की सर्वांनी त्या दिव्याचं दर्शन घ्यायचं. दुसरं असं आहे की काही वेळेला लोक बाहेर गावून वगैरे येतात, तर जर त्यांनी शवाला स्पर्श केला नसेल किंवा खांदा दिला नसेल तर त्यांनी दिव्याच्या दर्शनाला यायची आवश्यकता नाही. त्यांनी बाहेरच्या बाहेरच जे काय कर्ता पुरुषाचं नातेवाईकांना भेटून ते आपापल्या घरी जाऊ शकतात. फक्त घरी आल्यावरती त्यांनी स्नान करायचं. सचैल स्नान सांगितलेलं आहे. घरी आल्यावर सचैल म्हणजे वस्त्रासहित स्नान करायचं. बरोबर.
जे कोणी श्रवणयनामध्ये उपस्थित झालेले असतील, म्हणजे स्वतःला स्पर्श झाला असेल, खंदा दिला असेल, त्यांनी दुसऱ्या दिवशी जानवं घालत असेल तर जानवं बदलायचं, यथाशक्ती गायत्री जप करायचा आणि शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचा जे पाठ करायचा. बरोबर. बर आणि त्यानंतर 10 दिवस त्या दिवा कसा प्रज्वलित राहील त्याप्रती बाकीच्या नातेवाईकांनी लक्ष ठेवायचं. तो दिवा कधी शांत होऊन द्यायचा नाही. त्याची दिव्याची देवती दक्षिणेकडे असते. पहिल्या दिवशी मला सांगितलं आहे, पण दक्षिणेकडे पितर असतं. पण मग त्यानंतर आल्यानंतर घरामध्ये 3 दिवस काही शिजवायचं नसतं. मागून न मागता आजूबाजूच्या लोकांनी दिलेला जो काही स्वयंपाक असतो, शक्यतो त्या दिवशी पिठलं भाकरीच सर्वजण देतात. मग त्या पिठलं भाकरीचा नैवेद्य आहार अन्न समजून सर्वांनी ग्रहण करायचं. पलंगावरती झोपायचं नाही, गादीवरती झोपायचं नाही. ज्या गादीवरती ज्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल, जे कपडे असतील, बेडशीट वगैरे असेल, तर ती गादी वगैरे, पलंग वगैरे, गादी उशा वगैरे असेल ते बाहेर ठेवून नंतर तुम्ही ते विसर्जन करायचं असतं. ते परत वापरायचं नसतं. त्यांनी वापरलेल्या चपला, त्यांनी वापरलेले काठी, त्यांनी वापरलेला चष्मा, हे काय करायचं असतं, विसर्जन करायचं असतं. ते घरामध्ये ठेवायचं नसतं. जर त्यांनी काही सोन्याचे दागिने घातलेले असतील तर त्या व्यक्तीने, तर ते जसेच्या तसे न वापरता ते वितळून त्याचा तुम्ही दुसरा अलंकार करू शकता. बरं का. काही काही वेळेला काय करतात, आहे तसं विसर्जन करतात, तसं नाही आहे, किंवा आहे तसं घालतात, तसं नाही आहे. तर त्याचा ते वितळून त्याचा तुम्ही दुसरा अलंकार तुम्ही करू शकता. त्यानंतर ज्या वेळेला लोक तुमच्याकडं सांत्वनासाठी येतात त्यावेळेला प्रत्येकासमोर त्या कर्त्या पुरुषाने मोठमोठ्याने आक्रोश करून, मोठमोठ्या रडून आपलं दुःख व्यक्त करायचं नाही. कारण गरुड पुराणामध्ये असं दिलेलं आहे की ज्या वेळेला ती घरातली लोक प्रमाणापेक्षा जास्त शोक करतात, जास्त अश्रू डोळ्यातनं आणतात, तर ते अश्रू त्या आत्म्याला ग्रहण करावे लागतात. बरोबर. आणि त्या आत्म्याला त्रास होत असतो. म्हणून जास्त शोक असावा. दुःख असतं कारण घरातले एक माणूस जातो म्हणजे पोकळी निर्माण झालेली असते. घरातला पुरुष असं तर अजून पोकळी निर्माण झालेली असते. पण झालेल्या घटना त्या तुम्हाला काही टाळता येत नाहीत. जे घडणार असं घडून गेलेलं असतं, त्यात काही बदलही करता येत नाही. आहे तो बदल स्वीकारणं आणि पुढं जाणं एवढं तुमच्या हातामध्ये असतं. बरोबर. तर गुरुजी, आता तुम्ही जसं सांगितलं की आपल्या उंबऱ्यावरती पाय घेऊन यायचं आणि विष्णू सहस्त्र नामावली दुसऱ्या दिवशी जे कोणी बाकीच्या आलेल्या लोकांनी, म्हणजे त्यांच्या बरोबरचे नातेवाईक आलेले असतात, घरात शुद्धीसाठी करायचं. की असं पण आहे की 10 दिवस आपल्या देवाला पूजायचं नसतं. हा, तो एक गैरसमज आहे तुमचा, ते चुकीचं आहे ते. ओके. शास्त्रवचनानुसार देवाची पूजा ही रोजच्या रोज झाली पाहिजे. नीट ऐका, सगळं नीट ऐका. शास्त्रवचनानुसार घरातील पूजा ही नेहमीच झाली पाहिजे. सुतक म्हणजे काय, तर देवाची पूजा करताना मन प्रसन्न असलं पाहिजे. घरातील व्यक्ती दुःखी असल्यामुळं त्याचं मन प्रसन्न राहत नाही, त्यामुळं तो देवपूजा करू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की घरात देवपूजा करायची नाही, तर कुठल्या तरी पुरोहिताकडून किंवा इतर नातेवाईक असलेल्याकडून त्यांनी घरातली देवपूजा करून घ्यायची. देवपूजेसाठी जे काही साहित्य लागेल, पाणी लागेल, तांब्या लागेल, पूजेचे उपकरणं असतील, पळी, भांड, तामण, सहान, खोड, गंध, हार, फुलं, नैवेद्य, हे त्यांनी त्याच्या घरून आणायचं. नातेवाईकांनी, जो पूजा करणार असेल, किंवा काही ठिकाणी कुलपुरोहित असतात, फॅमिली पूजा आपण म्हणतो, काल आपण संकल्पना मांडली ती, जो त्यांचा नेहमीचा कुलपुरोहित असेल, त्या कुलपुरोहितांनी त्यांच्या घरी जाऊन कुणालाही स्पर्श न करता, घरातलं काही त्यांचं साहित्य न घेता, पाणी वगैरे, दूध वगैरे काही न घेता, काही ग्रहण पण त्यांनी करायचं नाही. या गोष्टी चहा प्या वगैरे, दूध प्या, असं काही नाही. तर त्यांनी पुरोहिताने हे स्वतः करायचं असतं. पण हे आत्ताच्या काळात प्रत्येकाला शक्य होत नाही.
ते पुरोहिताला रोज 10 दिवसापर्यंत वेळ मिळाला पाहिजे. बरोबर. त्यानंतर पुरोहिताने ते प्रत्येक साहित्य आणलं पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट नातेवाईक आहे, कोण असेल ब्रह्मचारी, कोण असेल नातेवाईक असेल, इतर नाते म्हणजे त्यांच्या कुलात भावकीतला सोडून कोणी, त्याला पण वेळ मिळला पाहिजे. हे वेळ मिळत नाही, पुरोहिताला पण वेळ मिळत नाही आणि त्यामुळं मग ते काय झालं, घरातली देवपूजा न करण्याची प्रथा सुरू झाली. बर. सूतक म्हणजे काय की घरातील मानसिक व्यक्तींचं मानसिक वातावरण दुःखी असतं. कुठलीही धर्मकार्य जर करायचं असेल तर मन काय पाहिजे, प्रसन्न पाहिजे. तुम्ही पुण्यवाचन वगैरे जर तुम्ही केलं असेल, तुम्ही आता पौरोहित्य करता तर त्यावेळेला त्या यजमान सांगतो प्रसिद्धंतु भवन्ताः. बरोबर. तुम्ही प्रसन्न अंतःकरणाने हे काम करा. बरोबर. कारण प्रसन्न अंतःकरणानं कुठलंही केलेलं काम हे चांगलं होतं. मग त्या घरामध्ये दुःख झालेलं असतं, निधनासारखी मोठी अशुभ घटना घडलेली असते आणि ते दुःख असल्यामुळं तो प्रसन्न नसतो, त्यामुळे तो देवपूजा करत नाही. पण याचा अर्थ असा नाही की 10 दिवस देवपूजा करू नये. ओके. आणि जे कोण बाकीचे लोक असतील, सख्खे चुलत वगैरे असतील, त्यांनी सुद्धा बाहेरच्या कुठल्या तरी व्यक्तीकडनं पूजा करून घ्यायची. ओके. बरोबर. आता यामध्ये असा फरक आहे की ज्या घरामध्ये निधन घटना घडलेली आहे, असं समजा की पुरोहित नाही मिळाला, नातेवाईक नाही मिळाला, ठीक आहे, सोडून द्या विषय. मग त्यांनी ज्या घरामध्ये निधन घटना घडलेली आहे त्या घरामध्ये 13व्या दिवशी निधन शांती झाल्यानंतर घरातली देवपूजा करायची. पण बाकीचे जे चुलत भाऊ असतील किंवा बाहेर राहत असतील त्यांना मात्र काय आहे, 10 दिवसापर्यंत दशक्रिया विधी, तो सगळे विधी दशक्रिया झाला की सूतक आपलं संपतं. त्याने मग 11व्या दिवशी घरी पूजा करायची. असे शास्त्र आहे. ओके. त्यानंतर सपिंडातील व्यक्ती जी मृत झाली असेल तर जे काही अशौचाचं पालन करावं लागतं त्याला म्हणतात मृताशौच. त्याला आपण काय म्हणतो, सूतक म्हणतो. आता हे सूतक याचा अर्थ किती काळ पाळावं, काही काही ठिकाणी इतका गैरसमज आहे की 14 दिवस पाळावं, 1.25 महिना पाळावं, 40 दिवस पाळावं. मी मध्यंतरी एका ठिकाणी पूजाला गेलो, 14 महिन्यांनी पूजाच करायची नाही असं त्यांना कोणीतरी सांगितलं. तर त्याचा नियम असा आहे की जे सख्खे नातेवाईक आहेत, म्हणजे ज्यांचे आई वडील गेलेले आहेत, सख्खे आई वडील, सख्खा भाऊ असेल, सख्खी बहीण असेल, अविवाहित, विवाहित नाही, सख्खी बहीण असेल, तर त्यांनी मुलगा असेल तर त्यांनी किती 13 दिवसापर्यंत काय करायचं, सूतक पाळायचं. परंतु जे बाकीचे चुलत वगैरे आहेत त्यांना फक्त 3 दिवसाचंच फक्त सूतक आहे. त्यांनी फक्त 3 दिवसाचं सूतक पाळायचं. आता तुम्ही बघितलं असेल की कुठली एखादी पूजा ठरलेली असते, काय असते की तुम्हाला फोन येतो, गुरुजी आमची पूजा कॅन्सल झाली का बरं, का आमच्या भाऊकीमध्ये काहीतरी चुलत कोण माणूस मिळाला आणि त्याला समजा विचारलं की कोण गेलं, ते आमचे चुलत आजोबा वगैरे गेले. विशेष म्हणजे त्यांनी त्याला कधी पाहिलेलंही नसतं. खरी गोष्ट आहे. हा, जे सख्खे नात्याचे संबंध आहेत त्यांनीच फक्त काय करायचं, 13 दिवसापर्यंत निधन शांतीपर्यंत सूतक पाळायचं. म्हणजे काय करायचं, निधन शांतीनंतर पूजा करायची. बाकीच्या भावांनी वगैरे भावकीतल्या सख्ख्या भावकीतल्या लोकांनी, चुलत लोकांनी 10 दिवसापर्यंत पाळायचं. आणि चुलत अशा पुढचा संबंध आला की फक्त 3च दिवस पाळायचं. आणि चुलत अशा 3ऱ्या पिढीपर्यंत कितीही पिढ्या असू दे त्याने फक्त 1च दिवसाचं सूतक पाळायचं. बरं. पूर्ण दिवस 10 दिवस किंवा 13 दिवस सूतक पाळण्याची आवश्यकता नाही, म्हणजे पाळूच नाही. ओके. बरोबर. आता ह्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आता तुमच्या घरात लग्न ठरलेलं आहे एखाद्याचं, मग आता लग्न करायचं का नाही हा एक प्रश्न निर्माण होतो. त्यामध्ये असा नियम सांगितलेला आहे, तुमचं लग्न ठरलेलं आहे, सगळी कार्यालयाचं नियोजन झालेलं आहे, पत्रिका वाटून झालेल्या आहेत आणि अचानक जर एखादी निधन घटना घडली किंवा चुलत कोणी जरी गेलं आणि जर तुमचा 10व्याच्या जर तो विधी होत नसेल तर मग काय करावं, तर अशा वेळी सांगितलेलं आहे
की विनायक शांती करून तुम्ही तो विवाह जे काय मंगल कार्य आहे ते करू शकता. निधन झाल्यानंतर 1 वर्षभर कोणतेही नवीन लग्न ठरवू नये बर. असं नियम आहे. किती वर्षापर्यंत? 1 वर्ष श्राद्धापर्यंत. बर. पण जर लग्न ठरलं असेल अगोदर, म्हणजे कालच साखरपुडा झाला आणि 2-3 दिवसांनी ते गेले, बर. तर मग लग्न ठरलेलं आहे, मग त्यावेळेला विनायक शांती करून तुम्ही ते लग्न करू शकता. ओके. घरामध्ये वर्षभर जे काही कुळधर्म कुळाचार असतात, म्हणजे नवरात्र आहे, गणपती आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, तर गणपती गणेशोत्सव तुम्ही जो काही 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 1.5 दिवसाचा, 10 दिवसाचा असेल तो बसवायचा. फक्त गणपतीचं जो पूजा असेल ते समारंभ जो आहे तो टाळायचा. म्हणजे गणपती समोर तुम्ही काही एखादा भजन कीर्तन किंवा काय सत्यनारायण पूजा वगैरे करत असता, डेकोरेशन वगैरे करता. व्रतपूजा आहे. बरोबर. सत्यनारायण ही काय व्रतपूजा आहे. मग व्रतपूजा करायच्या नसतात, नवीन व्रत कुठलंही सुरू करायचं नसतं. आणि जर अगोदर व्रत घेतलेलं असेल किंवा सोमवारचं व्रत चालू आहे आपलं, तर ते व्रत पूर्ण करायचं, ते व्रत मध्ये सोडायचं नाही. पण नवीन व्रत सुरू करायचं नाही. नाही का, 16 शुक्रवारचं व्रत करतात, वैभव लक्ष्मीचं व्रत करतात, कोण पांढऱ्या बुधवारचं व्रत करतात. ती नवीन व्रत काय करायची नाही, सुरू करायची नाही. पण जर पहिलं व्रत जर असेल तर ते तुम्ही काय करायचं, ते कम्प्लीट करायचं, चालू ठेवायचं. बरोबर. दुसरी गोष्ट अशी होती काही वेळेला की घरामध्ये लग्न ठरलेलं असतं आणि एखादी व्यक्ती मृत्यूशय्येवरती असते, कधी जाईल सांगता येत नाही, शक्य होत नाही. मग त्यावेळेला पण त्या व्यक्तीची इच्छा असते की माझ्या समोर माझ्या मुलाचं किंवा नातवंडाचं, नातीचं, मुलीचं लग्न झालं पाहिजे, त्याची इच्छा असते. मग अशा वेळेला कुठलाही मोठा समारंभ टाळून अगदी कुठल्याही पाहुण्याला न बोलवता आवश्यक असेल त्याच व्यक्तींना बोलून, समजा लग्न असेल, कन्या असं आई वडील किंवा अगदी कोण मामाकडनं कन्यानं करतात मामा वगैरे, ठराविक 4-5 नातेवाईक बोलून अगदी थोड्या पद्धतीमध्ये कोणताही मोठा समारंभ न करता तो संस्कार करावा. अगदी समजा संस्कार करणं ही शक्य नसेल तर छोटासा साखरपुड्यासारखा कार्यक्रम करून तुम्ही ते त्याच्यासमोर ते कार्य झालं हे समाधान वाटतं. बरोबर. अशी पण काही वेळेला घटना होते की मृत्यूशय्येवरती असतो परंतु कधी जाणार हे माहिती नसतं. बरोबर. आणि आपल्याला वाटतं की हा खूपच सिरियस आहे आणि लग्नाच्या अगोदर जाऊ शकतो, तर अशा वेळेला शास्त्राने 10 दिवस अगोदर तुम्हाला देवक बसवायची परवानगी दिलेली आहे. देवप्रतिष्ठा, पुण्यावचन करून देवप्रतिष्ठा आपण लग्नाच्या अगोदर करतो, तर ती परवानगी शास्त्रकारांनी दिलेली आहे. मग त्यावेळेला मग पुण्यावचन करून देवप्रतिष्ठा वगैरे करून ग्रहयज्ञ केला तुम्ही 10 दिवसाच्या आत, आणि समजा तो झाल्यानंतर समजा 2-3 दिवसांनी त्याचं निधन झालं, तर जो पूजा करणारं दाम्पत्य असेल, ज्याने संकल्प केला असेल तो आणि वधूवर यांना कुठलंही सुतक लागत नाही. त्यांना कुठलंही सुतक लागत नाही. त्यांनी ज्या ज्या दिवशी लग्न ठरवलेलं असेल त्या दिवशी लग्न करावं आणि मग राहिलेलं सुतक पूर्ण करावं. अशी संकल्पना आहे. म्हणजे संकल्पना नाही, शास्त्र आहे असं. बर. शास्त्रात ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आधीपासून. बरोबर. आता सुतकाचं सांगितलं मला. यामध्ये परत जे त्याने संन्यास घेतलेला असेल तर त्याला सुतकाचे कोणतेही नियम लागू होत नाही, आवश्यकता नाही. प्रौढ वयाचा अविवाहित जर चुलत भाऊ गेला असेल तर त्याला फक्त 3च दिवस सुतक आहे. बरोबर. त्यानंतर चुलत आजोबा आजी जर असेल, सख्या चुलत आजोबा आजी असेल तर त्याचं सुतक नातवंडांनी पाळू नये. ते सगळे सरसकट सुतक पाळत हल्ली. कोणाचा गेला की सरसकट सगळी सुतक पाळतात. तर तसं शास्त्रातच सांगितलेलं आहे की चुलत आजी आजोबा असेल तर त्याचं काय करायचं, नातवंडांना कोणतंही सुतक नाही. चुलत आणि त्याच्या पुढचे नातेसंबंध असेल, समजा काका काकू झाले, ते चुलत काका काकू असेल तर त्यांना 1च दिवस सुतक आहे. पुतण्या झाला मृतक आहे, 1च दिवस सुतक आहे. भाऊ गेला असेल 1च सुतक आहे. पण त्याची बहीण गेली असेल, पण जर बहिणीचं लग्न झालं असेल, विवाहित बहिणीच, तर विवाहित बहिणीला सुतक नाही. विवाहित बहिणीने सुतक पाळायचं नाही. चुलत बहीण असेल
तर सुतक नाही. बरोबर. चुलत आजोबा असेल तर सांगितल्याप्रमाणे नातवंडाला सुतक नाही. सासू सासऱ्यांचं जावयाला, मला हा प्रश्न खूप मोठा आहे बरं का, ही समस्या खूप ठिकाणी येते. सरसकट जावई म्हणता आम्हाला 3 दिवस सुतक सांगितलं, आम्ही पाळत नाही. आता सासू सासऱ्यांचं जावयाला फक्त 1च दिवस सुतक असतं. आता काही वेळेला अशी परिस्थिती होते की आम्हाला मुलगा नाही, आम्ही श्राद्ध कर्म कसं करणार? मुलीला पण अधिकार आहे, जावयाला पण अधिकार आहे. पण जर जावई सर्व सासू सासऱ्यांचे जर विधी करणार असेल तर त्यांनी मात्र पूर्ण 13 दिवसापर्यंत, त्यांनी एकट्याने फक्त बरं का, त्याच्या बायकोला नाही किंवा त्यांच्या फॅमिलीने पण नाही, काही नाही, बर, त्याच्या एकट्यासाठी फक्त. म्हणजे जावई जर सगळे विधी करणार असेल तर जावयाला काय करायचं, जावयानी 13 दिवस निधन सुतक शांतीपर्यंत पाळावं. पूर्ण सुतक पाळायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्या घरामध्ये विधी केले त्याची पण उदक शांती करायची आणि स्वतःच्या पण घराची उदक शांती करायची. बर, हे असं आहे. बरोबर. ओके. त्यानंतर खालील नात्यांना सुतक नाहीये, फक्त स्नान आणि शुद्धी. तर कुठली? बायकोची बहीण आहे, मेहुणी गेली, त्याला सुतक नाहीये. बायकोचा भाऊ आहे, त्याला सुतक नाहीये. नातवंड असतील, मुलीकडनं असतील तर त्यांनी सुतक पाळायचं नाही. अजून एक शास्त्र प्रश्न असं म्हणजे जेव्हा देवपूजेचं तुम्हाला सांगितलं, अजून एक मग एक देवपूजे संदर्भात एक सांगितलेलं आहे की जर पुरोहितांना जर परवानगी आहे हे पूजन करण्याची, तर शास्त्रवचन असं सांगतं की पुरोहितांना सुद्धा सगळ्या आपल्या आई वडील यांच्या व्यतिरिक्त कुणाचेही सुतक पाळण्याची आवश्यकता नाही. बरं का, नीट लक्षात ठेवा. जर पुरोहिताने कुठलं एखादं काम अगोदर घेतलं असेल, लग्न समारंभ असेल, आणि हा प्रसंग ग्रामीण भागामध्ये जास्त असतो, कारण शहरामध्ये पुरोहित भरपूर असतात. मला वेळ नाही, जर बाबा तू एवढं दुसऱ्याला पाठवत, बरोबर, ग्रामीण भागात शक्य नसतं, एकच गुरुजी असतो तिथं, बरोबर, शक्य होत नसतं. तर शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की पहिलं पुरोहिताने यजमानाला असा विश्वास द्यायचा, यजमानाला सांगायचं की जर तुमची इच्छा असेल, मला असं शास्त्रवचन तुम्हाला मला वाटतं की सुतक आहे, पण जर तुमची इच्छा असेल तर मी तुमचं हे मंगल कार्य करू शकतो, मंगल कार्य करू शकतो. पण त्यांनी पण काय करायचंय, स्वतःचं ते सगळं गायत्री मंत्र वेगळं करून, शुद्धीकरण करून, पंचगव्य प्राशन करून, पंचगव्य अंगावरती शिंपडून त्याची ती पूजा करायची. आणि जी काही दक्षिणा असेल त्याच्या अल्प दक्षिणा घ्यायची. 1000 रुपये ठरले असेल थोडे कमी घ्यायचे. आणि घेतलेल्या दक्षिणेमध्ये सुद्धा काही भाग हा समाजकार्यासाठी किंवा इतर कार्यासाठी, अन्नदानासाठी दान करायचा. आणि मग घरी आल्यावरती त्या पुरोहिताने घरी आल्यावरती पुन्हा गायत्री जप वगैरे करून पुन्हा सुतक पाळायचा. म्हणजे त्या कार्यापुरती त्याला काय आहे, शुद्धी आहे. बरोबर. घरात त्यानंतर अजून एक तुम्हाला एक मंत्र दिलेला आहे. तो मंत्र असा की शिल्पीन कारुका वैद्या, शिल्पीन कारुका वैद्या, दासी दासाश्च नापिताः, राजान श्रोत्रियाश्चैव सज्ज शौचा प्रकीर्तिताः. म्हणजे खाली जी तेथून पुढे जी सांगणारी लोक त्यांना कोणतेही सुतक नाही. शिल्पकार असेल, चित्रकार असेल, कारागीर असेल, स्वयंपाकी असेल, कार्यापुरता आचारी, आचारी. पण हे कसा नियम आहे, आईवडिलांव्यतिरिक्त बरं का. आईवडील जर स्वतःचे गेले असतील तर त्याला मात्र 13व्या निधन शांतीपर्यंत त्याला ते सर्व पाळावं लागतं बरं का. पण बाकीचे नातेवाईक गेले असतील तर सुतक लागू होत नाही. या सर्वांनी फक्त आईवडिलांखेरीज कोणाचेही सुतक पाळू नये. वैद्य म्हणजे डॉक्टर वगैरे आत्ताच्या काळामध्ये, दास दासी, नोकर चाकर यांना सुतक नाही. राजाला सुतक कोणतेही नाही. अग्निहोत्री ब्राह्मण म्हणजे ज्यांच्या घरावर 12 महिने 24 तास अग्नी चालू आहे आणि त्या अग्नीवरच ते स्वयंपाक तयार करत असतील तर अग्नी बंद करून चालेल कसं, शक्यच नाहीये. त्यामुळं त्यांना ते अग्निहोत्राला सुतक नाही. त्यानंतर
पुरोहित म्हणजे विप्र म्हणजे कोण पुरोहित यांना सुतक पाळण्याची गरज नाही. आवश्यकता बरं. नाही. यजमानाकडे जर मंगल कार्य असेल तर त्यांना फक्त कल्पना द्यायची की असं असं आमच्या घरी असं आमचे चुलत वगैरे कोणतरी गेलेलं आहे, लोकांनी मला सुतक पाळायला सांगितलं आहे, परंतु शास्त्रानुसार असं आहे की मला सुतक पाळण्याची गरज नाहीये. आवश्यकता नाही. बरोबर. त्यामुळे तुमचं जे काय कार्य आहे ते मी करू ते शकतो. कार्य करू शकतो. बरं. मग त्यांनी जे काय दक्षिणा सांगितलं असेल त्याची अल्प दक्षिणा घ्यायची आणि घेतलेल्या दक्षिणेवर काय काय करायचं, दान करायचं. बरोबर. आता त्याच्यानंतर आता सुतक पाळल्यानंतर सुतक जेव्हा संपतं तर त्याच्यानंतरचे आपले पुढचे विधी काय आहेत? हा, सुतक हे तुमचं 11व्या दिवशी 10व्या दिवशी दशक्रिया विधी झाला बरोबर. की त्यांचं 11व्या दिवशी सुतक संपतं. मग त्या दिवशी घरामध्ये पंचगव्य प्राशन वगैरे करून विविध प्रकारची दशदानं सांगितलेली आहेत. बरं. ती दानं कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत? दानामध्ये धान्य आहे, गाय आहे, जमीन आहे, तीळ आहे, सुवर्ण आहे, वस्त्र आहे, गूळ आहे, त्यानंतर चप्पल आहे, बरोबर का, त्यानंतर गाय, गो, भूत, तेल, हिरण्य म्हणजे काय सोने आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारची दान आहे. आता ही सगळी दानं ज्यावेळेला शास्त्र लिहिली त्यावेळेला सुद्धा राजाशिवाय कोणालाही शक्य नव्हती. बरोबर. आत्ताच्या काळातही कोणाला शक्य नाही. मग त्याऐवजी तुम्हाला काही हिरण्य दान करता येतं. त्या हिरण्य म्हणजे काहीतरी सोनं किंवा व्यावहारिक द्रव्य तुम्हाला देता येतं. आणि या सर्व दानामध्ये 3 दानं सर्वात श्रेष्ठ आहेत. ती 3 दानं कोणती म्हणजे पहिलं दीपदान, म्हणजे 13व्या दिवशी जेव्हा निधन शांती होती त्यावेळेला तो दिवा प्रज्वलित करून शंकराच्या मंदिरात ठेवायचा, दीपदान म्हणतात. दुसरं आहे कुंभदान. बरं. ज्या वेळेला उदक शांती होते बरोबर. त्या उदक शांती म्हणजे त्याचं पाणी सगळं अभिमंत्रित करून ते उदक शांती झालेला कलश त्यांना विधीपूर्वक दान द्यायचा. आणि तिसरं म्हणजे अन्नदान, हे सर्वात श्रेष्ठ झालेलं आहे. बरं. आता बाकी अन्नदान का श्रेष्ठ सांगितलेलं आहे? दानात महादानम अन्नदानम असं सांगितलेलं आहे. तसं का सांगितलेलं आहे की बाकीची जी सर्व दानं आहेत त्यांनी तृप्तीच होत नाही मनुष्याची. बरोबर. एकाला गाय दिली 2 गायी पाहिजे, सोनं दिलं अजून सोनं पाहिजे, जमीन दिली अजून जमीन पाहिजे, व्यावहारिक द्रव्य दिलं अजून द्रव्य पाहिजे. थोडक्यात माणसाची इच्छा कधी संपत नाही. अन्नदानामध्ये असं आहे, तुमचं पोट भरलं, कोण 4-5 लाडू खात असेल, जिलबी खात असेल, पुरणपोळी खात असेल, 4-5 भरून तृप्त झाला, त्याच्यापुढे अजून काही ठेवलं, पंचपक्वान्न जरी ठेवलं इच्छा होत नाही परत खायची. तृप्त झालं म्हणून. बरोबर. अन्नदानामध्ये तो तृप्त होतो. बरोबर. आता काही पंचायत अशी होती की काही अग्निहोत्र ब्राह्मण असतात किंवा दीक्षा घेतलेले पुरोहित असतात किंवा त्यांचे नियम असतात काही, मग ते त्या ठिकाणी जेवू शकत नाही, मग त्यांनी ते कोरडा शिधा घ्यावा. बरोबर. अमान्य त्याला म्हणतो. मग त्यामध्ये पण ते घेताना पण तुळशीपत्र ठेवून घ्यावं, म्हणजे दोष लागत नाही कुठला. बरं. शिधा घेताना. बरं. आणि जे काही आता हल्ली पद्धत अशी आहे की हे शिधा आणि ही दक्षिणा एकत्र असे देतात. बरोबर. पण ते चुकीचं आहे. ओके. दक्षिणा ही तुम्ही कार्याची दक्षिणा आहे आणि अमान्य आहे ते दान आहे. बरोबर. दानामध्ये येतं. दक्षिणा म्हणजे काय, तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला आहे. बरोबर. ते व्यवहार म्हणून तो द्यावं लागतं. आणि जे तुम्हाला शिधा देतो आपण ते काय आहे, दान आहे, अमान्य दान आहे. तुम्ही व्यावहारिक दक्षिणा तुम्ही किती घ्यायचा हे ठरवायचा तुम्हाला अधिकार आहे. मग शिधा अमुकच घ्यायचा हे सांगून घ्यायचं नाही की 1 किलो धान्य द्या, 2 किलो धान्य द्या, पावशेरच द्या, एवढंच द्या, तेवढंच द्या. त्या यजमानाला जेवढं शक्य असेल त्याच्या घरात ज्याला परवडेल तसं तो दान देऊ शकतो. म्हणून अमान्य दान म्हणजे शिध्याचं दान घेताना तुळशीपत्र ठेवायचं. तुळशीपत्र ठेवल्यानं काय होतं, ते अर्पण केलं दोष लागत नाही. अर्पण केलं, तुळशीपत्र ठेवलं अर्पण केलं, त्यामुळे त्याचे दोष लागत नाही. आणि जी दक्षिणा आहे ती तुम्ही कामाचा मोबदला म्हणून घेताय म्हणून ते विधिवत ब्राह्मण पूजन करून हातावरती पाणी सोडून उदक सोडून हाताची पूजा करून वेळा वगैरे ठेवून त्याची विधिवत संकल्प झाल्यानंतर दक्षिणा दिली जाते. त्यामुळे दक्षिणा आणि शिधा एकत्र घ्यायची नाही.